मी मागच्या वेळी देखील एकनाथ शिंदेचा व्हिडिओ या ठिकाणी ऐकवला होता. शक्तीपीठ नको, रद्द केला म्हणून त्यांनी जाहीर केलं. मग माझा एकनाथ शिंदेना या ठिकाणी सवाल आहे, तुम्ही या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी राहिलेलात, तुम्ही शपथ घेऊन उपमुख्यमंत्री या ठिकाणी झालेलात की या ठिकाणी सरकारच्या विरोधातलं कुठलं काय करणार नाही. मग तुम्ही जो शब्द या ठिकाणी दिला तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून दिला का एकनाथ शिंदे व्यक्ती म्हणून या ठिकाणी दिला, हा प्रश्न आमच्या पुढे महत्वाचा आहे. तुम्ही त्यावेळी जर निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ रद्द म्हणून मुख्यमंत्री म्हणून शब्द दिला असेल तर त्याची अंमलबजावणी करणं आता तुमची जबाबदारी या ठिकाणी असणार. परंतु आता हे जबाबदारी पेलतील असं वाटत नाही आणि म्हणून ही जबाबदारी पेलत नसल्यामुळं तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. ही निकराची लढाई आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावी लागेल. कारण की आम्ही जोपर्यंत रस्त्यावरची लढाई करत नाही तोपर्यंत या सरकारला जाग या ठिकाणी येणार नाही. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.